नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे. श्री मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली महत्त्वाची घडामोड आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुमारे 800 उमेदवाराचे उमेदवारी मागण्यासाठीचे अर्ज आलेत आणि त्याची बातमी पण NDTVने सर्वात आधी ब्रेक केली. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की माझं आणि NDTVचं जे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, स्पेशली YouTube चॅनल आहे आमचं, त्याला फॉलो करायला लागा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण तिथे तुम्हाला हे सगळ्या अपडेटचा आढावा तातडीनं विश्लेषणात्मक स्वरूपात पण घेता येतो. सो हे जे 800 अर्ज आलेले आहेत त्या अर्जाचं मनोज जरांगे पाटील काय करणार, की खरंच काही करणार नाहीत. जे त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये केलं की महायुतीचे उमेदवार पाढा, याबद्दलच्या बातम्या वेगवेगळ्या माध्यमात आणि आम्ही सुद्धा विश्लेषणात्मक स्वरूपात मांडतो आहोत. आतापर्यंतचा त्यांचा एकूण आविर्भाव बघता ते पुन्हा एकदा लोकसभेसारखी भूमिका घेतील असं दिसतंय. परंतु गुरुवारपासून तो जो आढावा मनोज जरांगे पाटील घेत आहेत, साधारणपणे 120 विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे. कारण मी जेव्हा त्यांच्या प्रदीर्घ मुलाखती केल्या तेव्हा मला असं जाणवलं की ज्या मतदारसंघामध्ये 45-50% मराठा समाजाची मतदार संख्या आहे तिथे आपला उमेदवार विजयी होऊ शकतो असं त्यांचं साधारण गणित आहे. आणि तिथे त्यांनी प्रामुख्यानं 288 पैकी अशा मतदारसंघावरती आपला पूर्ण फोकस ठेवला. आणि ते करत असताना इम्तियाज जलील यांची जी भेट आहे तीही फार महत्वाची आहे. कारण इम्तियाज जलील यांची भेट मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत झाली आणि जणू काही बंद दाराआड चर्चा झाली अशा पद्धतीच्या सोशल मीडियावरती पोस्ट आल्या. आणि मग इम्तियाज जलील हे कसे मराठा आरक्षणाचे विरोधक आहेत, त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. आणि मग मनोज जरांगे यांच्या अनुषंगाने ते कसे हिंदू द्वेष्टे आहेत वगैरे अशा पद्धतीच्या सोशल मीडियावरती पोस्ट केल्या जात आहेत. आणि हे एक प्रकारे राजकीय द्वंद्व सुरू झालेला आहे सोशल मीडियावरती. आणि दोन्ही बाजूचे लोक हे एकमेकांच्या नेत्यांचं समर्थन आणि आपल्या विरोधातल्या नेत्याचं कॅरेक्टरायझेशन, त्याचं असोसिएशन करतायत. त्यात मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा ते वेगवेगळे प्रश्न विचारतायत. तो भाग अलहिदा. पण तुम्ही एक इमॅजिन करा की ज्या मुस्लिम समाजाचे 17-18% मत महाराष्ट्रामध्ये आहे, कारण 2011 नंतर महाराष्ट्रातल्या देशभरातल्याच लोकसंख्येची जनगणना झालेली नाही आणि हे सरकार केव्हा करणार हे काही कोणीच सांगू शकत नाही. पण एक अंदाज आपण बांधू, 11 कोटी जी लोकसंख्या महाराष्ट्राची होती ती आता किमान 13-14 कोटी झालेली असावी असा अंदाज आहे. आणि त्या परिप्रेक्षात एक 15 ते 17% मुस्लिम बांधवांचं एक गठ्ठा मतदान आहे. कारण ते मतदान असं आहे की जे एकूणच सामाजिक असुरक्षिततेच्या भावनेमुळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एकत्रित येतं आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या विरोधी पक्षाला जाऊन पडतं, जसं महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये झालं. आता इम्तियाज जलील यांनी नांदेडमध्ये आपण लोकसभेची पोटनिवडणूक लढवू अशी जी घोषणा केली त्याला अनेक पदर आहेत आणि त्या पदरातला मुख्य धागा मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर त्यांची संभावित हातमिळवणी आहे. आणि तसं जर झालं तर मग ज्या 3M फॅक्टरबद्दल महार, मुस्लिम आणि मराठा या 3M फॅक्टरनी महायुतीचा घात केला असं जे त्यांच्या नेत्याला वाटतं, त्यातले 2 फॅक्टर जरी एकत्रित आले तरी आता ज्या बातम्या येतात त्याप्रमाणे किमान 40 ते 45 विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा जो फॅक्टर आहे तो मोठा काम करून जाईल, तो निर्णायकी असेल. आणि म्हणून जी अनेक काही जण कुत्सितपणे म्हणतात, परंतु महाराष्ट्रातली राजकीय स्थिती बघता कुणीही जर एकनाथ शिंदे हे 40-45 मुख्यमंत्र्यांच्या जोरावरती 105 विधानसभा सदस्य असलेल्या भारतीय जनता पार्टीला मागे सारून मुख्यमंत्री होऊ शकतात, तर मनोज जरांगे पाटील का नाहीत होणार जर तसं संख्याबळ आलं तर. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मध्य महाराष्ट्र म्हणजे मराठवाडा, त्यातले 46 विधानसभा मतदारसंघ, नगर जिल्ह्यातले 10 विधानसभा मतदारसंघ, सोलापुरातले 10 विधानसभा मतदारसंघ, कारण जरांगे फॅक्टरचा प्रभाव हा मला गडहिंग्लज पर्यंत जाणवला. एक डिस्क्लेमर, ते डिस्क्लेमर असं आहे जे कालच मी माझ्या एक्सप्लेनर व्हिडिओमध्ये सांगितलंय 2 मुद्द्यामध्ये आणि आजच्याही 2 मुद्द्यामध्ये तो मुद्दा टॅग केलाय. डिस्क्लेमर हेच आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधामध्ये जो एक जनभावनेचा प्रभाव दिसत होता तो तसा नाहीये. यावेळेला उमेदवार कोण हा भाग ते बघतील. काल रात्री 9:30-10 वाजता माढा विधानसभा मतदारसंघाचा आम्ही आढावा घेतला. माढा आणि ह्याला पाढा असं तिथं गणित असतं. म्हणजे मला आठवतं 2014ला श्री शरद पवार हे माढ्यातनं उभा राहतील असं जे चित्र होतं आणि मी तिथे पिंपळनेर गावामध्ये जो ग्राउंड रिपोर्ट केला होता त्यात स्पष्टपणे दिसलं की माढा आणि श्री शरद पवार यांना पाढा. तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की नंतर त्याचा संदर्भ शरद पवार यांच्या माघारीशी जोडला गेला असं मला अजिबात वाटत नाही. ही इज अ व्हेरी श्रूड पॉलिटिशियन, ही डज अंडरस्टँड की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. असो,
पण तरी सुद्धा काल जेव्हा मी हे प्रश्न लोकांना विचारले, की अहो त्यांनी शरद पवारांची गद्दारी केलेली आहे. ते स्वतःच्या मुलाला उभा करू इच्छित आहेत. काय त्यांना द्यायचं राहिलं होतं? तर लोक असं म्हणाले, की आम्हाला विकासासाठी विजोवी पाण्यासाठी आम्हाला बबनदादा शिंदे यांनाच निवडून द्यायचं. अगदी त्यांचा मुलगा जरी उभा राहिला तरी आम्ही त्यांना निवडून देऊ. त्या मतदारसंघामध्ये संभावित लढाई ही अभिजित पाटील विरुद्ध बबनदादा शिंदे विरुद्ध मोहिते पाटील अशी होईल, अशी शक्यता आहे. आणि त्या मतदारसंघाचं चित्र असं आहे, की मी एकाच टापूत हा आढावा घेतलेला असल्यामुळं कदाचित पंढरपूरच्या भागाशी निगडीत असलेली इतर जी गावं आहेत तिथे कदाचित अभिजित पाटील यांच्या नावाचा किंवा मोहिते पाटील यांचा प्रभाव ज्या गावात आहे तिथे मोहिते पाटील यांच्या नावाचा प्रभाव असू शकतो. म्हणजे काय तर विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार कोण हे महत्वाचं असणार आहे. पण तिथे पण मी जेव्हा शेवटच्या टप्प्यात हे लोकांना विचारलं की मनोज जरांगे पाटील म्हणतील तसं करायचं का, तर लोक म्हणाले हो तसं आम्ही करू. प्रत्यक्षात ते मतपेटीत किती जाईल हा भाग वेगळा किंवा जाऊ शकतं पूर्णपणे. हे मला गडहिंग्लजमध्ये पण जाणवलं, हे मला वाळव्याच्या अलीकडे पण जाणवलं, इचलकरंजीमध्ये पण जाणवलं, काही पुणे जिल्ह्याच्या भागात पण जाणवतो आहे. तो प्रभाव आहे. पण मुख्यत्वे विधानसभा मतदारसंघ मराठवाड्यातले जे 46 आहेत त्यातही बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, जालना ह्या पट्ट्यामध्ये ह्या टापूमध्ये तो अधिक असेल आणि त्यातनं मनोज जरांगे पाटील यांना ते जसं अपेक्षित करतायत तसं जर यश मिळालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात गणित काहीही बनू शकतं. उदाहरण 1995 साली 44 अपक्ष आमदार निवडून आले होते. हर्षवर्धन पाटील सारख्या नवख्या आमदारानं त्यावेळेला ह्या सगळ्या अपक्षांची, अर्थात रामराजे निंबाळकर हे त्यातले मुख्य पायोनियर होते. रामराजे निंबाळकर यांनी ह्या अपक्षांची मोट बांधली आणि कमाल अशी झाली की जे त्यांना हवं होतं ते सगळं त्यांना मिळालं. म्हणजे त्यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचा लाभ मिळाला, राज्यमंत्रीपदं मिळाली, वेगळ्या खात्याच्या आणि अनुभव नसताना सुद्धा महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली गेली. तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होऊ शकतं. कारण महाराष्ट्रामध्ये जर 40-45 आमदारांचं बळ असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात आणि आता ज्या पद्धतीची लढाई सुरू होणार आहे महाराष्ट्रामध्ये, तर आकड्यांचा खेळ हा कुठल्याही बाजूला जाऊ शकतो. तो अत्यंत चमत्कारिक असेल. म्हणजे माझ्या मते 20-25 आमदार ज्याच्याकडे असतील, ज्या पक्षाकडे असतील, तो पक्ष सुद्धा ज्यांचं संख्याबळ अधिक आहे अशा पक्षाला आपल्या बोटावरती फिरवू शकतो, नाचवू शकतो, आपल्याला हवं ते करून घेऊ शकतो. कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचा आत्ताचा जो स्तर आहे, जो पट आहे, त्या पटामध्ये सगळेच पक्ष वल्नरेबल आहेत. कोणीच असं म्हणू शकत नाही की माझा अमुक अमुक असा एक राजकीय विचार आहे, म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा इकडे आणि इकडे पूर्णपणे हिंदुत्वादी विचार, तर या विचाराच्या जोरावरती आम्ही 144 ची मॅजिक फिगर गाठू अशी शक्यता अजिबात दिसत नाही. आणि म्हणून मी दिलीप वळसे पाटील यांची जी प्रदीर्घ मुलाखत केली आहे ती तुम्ही बघा. 30-35 वर्षाचा राजकारणाचा अनुभव असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी हा अंदाज व्यक्त केलाय की निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा रिअलाइनमेंट बघायला मिळेल. म्हणजे आता महायुतीमध्ये असलेले किंवा आता महाविकास आघाडीमध्ये असलेले घटक पक्ष हे कुठूनही कुणाही बरोबर जाऊ शकतात. दोनच बायपोलर असतील त्याच्यामध्ये, एक काँग्रेस असेल आणि दुसरा भारतीय जनता पार्टी असेल. या कॉन्टेक्स्टमध्ये जे त्यांचे आज कार्यकर्ते सांगतात की किमान 25 विधानसभा मतदारसंघापासून ते 45 विधानसभा मतदारसंघामध्ये जरांगे यांच्या नावाचा फॅक्टर चालेल आणि खरोखरच तसे आमदार निवडून आले तर मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील हे सुद्धा अगदी ह्या राज्यातल्या घटनात्मक पहिल्या क्रमांकाच्या पदासाठी निगोशिएशन करू शकतात. जे कोणी त्यांची चेष्टा करतात ते असं म्हणतात की त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय, त्यांचं मंत्रिमंडळ पण ठरलेलं आहे, परंतु तशी राजकीय मनीषा का असू नये कुणाच्याही मनामध्ये. आणि तशी जर त्यांच्याकडे संख्याबळ येत असेल, बघा राज ठाकरे यांनी 2009 साली राजकीय यश काय मिळवलं, तर त्यांचे 9 आमदार निवडून आले, 9 की 13 आमदार निवडून आले आणि त्या आमदारांच्या जोरावरती राज ठाकरे नावाचा जो करिश्मा पुढची 5 वर्ष महाराष्ट्रात बघितला. आणि नाशिक महानगरपालिका राज ठाकरे यांच्याकडे आली, पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांचे नगरसेवक चांगल्या बळावर निवडून आले. ते त्याचं एकमेव कारण हे पहिल्याच टप्प्यामध्ये निवडून आलेले आमदार होते. ती क्षमता जर मनोज जरांगे पाटील यांनी मिळवली तर त्याचा प्रभाव हा सत्ता स्थापनेसाठी नंतर जे काही गणित बनेल त्याच्यावरती मोठा असेल. महत्वाची बाब काय तर उद्या जेव्हा प्रत्यक्षामध्ये निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावरती येईल त्यावेळेला त्यांना महायुती आणि महाविकास आघाडी असा भेदाभेद करून चालणार नाही. कारण जर ते महाविकास आघाडीच्या बाजूनं आणि महायुतीच्या विरोधात बोलत राहिले तर जे लोकसभेला झालं ते तसंच्या तसं होण्याची शक्यता फार कमी आहे. सत्ताधारी पक्षांना प्रश्न विचारा हे बरोबर आहे तात्विक दृष्ट्या, परंतु महाविकास आघाडीने तरी कुठे आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.
त्यामुळे त्यांना भूमिकाच घ्यायची असेल तर दोन्ही फ्रंटच्या विरोधामध्ये घ्यावी लागेल, महायुतीच्याही विरोधात घ्यावी लागेल, महाविकास आघाडीच्याही विरोधात घ्यावी लागेल. आणि आपण आरक्षणाच्या दृष्टीनं कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही. माझ्यासाठी आरक्षण महत्वाचं आहे या भूमिकेत ते जर लोकांसमोर जात राहिले तर त्यांच्या कार्यकर्त्यांना जसा विश्वास आहे की किमान 20-25 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात, तर तो चमत्कार घडू शकतो. आणि हा चमत्कार महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर घडलेला राजकीय दृष्ट्या सर्वात मोठा चमत्कार आहे. ती क्षमता लोकसभा निवडणुकीमध्ये तरी श्री मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर आहे हे मतदारांनी दाखवून दिलेले आहे. महाराष्ट्राचं सामाजिक अभिसरण हा स्वतंत्रपणे वेगळा आणि चर्चेचा भाग आहे. त्याच्यावरती पण सखोल चिंतन होण्याची खरंच गरज. सो थांबूया आपण इथे. पुन्हा एकदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. या अपडेटसाठी तुम्हाला ते महत्वाचं आहे. आणि तुमच्या काही महत्वाच्या सूचना असतील तर त्याचं स्वागत. थांबूया आपण इथे. धन्यवाद.